ज्यांना उपवासात खिचडी खायला अजिबात आवडत नाही ना, त्यांच्यासाठी आज उपवासाची भाकरी आणि बटाट्याची भाजी करूयात. त्यासाठी इथे मी 1 वाटी, ही वाटीच्या प्रमाणाने 4 वाटी भगर घेतलेली आहे. ही भगर ड्राय रोस्ट करून घ्यायची 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती, आणि हलवतच ह्याला अगदी फक्त हलकं गरम करून घ्यायचं. आपल्याला खूप जास्त ह्याला कलर बदलायचा नाही आहे. 2 ते 3 मिनटं ड्राय रोस्ट करून घेतल्यानंतर ताटात काढून घेतले. त्याच वाटीने 2 वाट्या मी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा मी थोडा जास्त अशासाठी घेतला, त्याने चिकटपणा येतो भाकरीमध्ये. तो पण ड्राय रोस्ट करून घेतला आहे आणि मी इथे काढून घेतला आहे. हे थंड होऊ द्यायचं आहे आणि तुम्ही मिक्सरवरती किंवा गिरणीमध्ये जाऊन दळून आणू शकता. पीठ तयार होईल. आता आपण बटाट्याची भाजी पाहूयात. इथे मी 3 बटाटे, मोठे साईज होते म्हणून 3 बटाटे घेतलेत, उकडून घेतलेले आहेत. जिरं घेतलं आहे, रेग्युलर मीठ घेतलं आहे, तुमच्याकडे सेंदव मीठ असेल तुम्ही तेही घेऊ शकता. आणि फक्त मिरची घेतलेली आहे मी, ती वाटून घेतलेली आहे. कढईमध्ये मी तेल घातलं आहे. तुम्ही जिरं जर खात असाल उपवासाला तर हमखास घाला, नसेल खात तर स्किप केलं तरी चालेल. जिरं घातलं आहे आणि हिरवी मिरची आहे वाटलेली, ती मिरची घातलेली आहे. ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे. उकडलेले बटाटे ह्यामध्ये घातलेले आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मी उपवासाचं मीठ सेपरेट ठेवते, त्यामुळे मी रेग्युलर मीठच वापरते. शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे ह्यामध्ये. तुम्ही खात असाल तरच घाला, नसेल खात तर नाही घातलं तरी चालेल, पण शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर टेस्ट खूप छान लागते. छान असं मिक्स करा. अगदी 7-8 थेंब लिंबाचे ह्यामध्ये घातलेले आहेत. ही बटाट्याची भाजी आंबट गोड खूप छान लागते. लिंबू तुम्ही खात असाल तर आवर्जून अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी करून बघा. अर्धा चमचा साखर घातली आहे. आंबट गोड अशी ही बटाट्याची भाजी अतिशय टेस्टी लागते. झाकण ठेवून 1-2 मिनटं ह्याला मी वाफेवर शिजू दिलेलं आहे. आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली. तुम्ही घालत असाल कोथिंबीर तर तुम्ही कोथिंबीर इथे ह्याच्यात हमखास घालू शकता. आता आपण भाकरी करून घेऊयात. ते पीठ घेतलं आहे, त्यामध्ये मीठ घातलं आहे आणि थोडं पाणी घालून मी छान ह्याची छोट्या छोट्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत. अतिशय सोप्या आणि पटकन ह्या भाकरी होतात, काही प्रॉब्लेम होत नाही जर तुम्ही मी दिलेल्या अंदाजानेच पीठ जर बनवलं तर. दोन्ही बाजूनी भाकरी छान अशा मी भाजून घेतलेल्या आहेत. ही भाकरी आणि भाजी खाऊन तुम्हाला उपवासाचा अजिबात कधीच त्रास होणार नाही. अगदी पोट हॅप्पी राहील आणि ॲसिडिटी तर अजिबातच होणार नाही.